नमस्कार. सर्व गव्हर्निंग काउन्सिल सदस्य, गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असलेले सर्व सहकारी, वेगवेगळ्या समित्यांचे पदाधिकारी, आपल्या सर्वांना नमस्कार करतो. गेले काही दिवस चेंबरमध्ये जे काही चाललंय त्याच्या वेदना जितक्या मला होत आहेत तितक्या तुम्हालाही होत असतील यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही. ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडवल्या जात आहेत आणि एक वेगळं चित्र उभा केलं जातंय ते नक्कीच मनाला वेदना देणार आहे. गेले 25 वर्ष या चेंबरमध्ये मी वेगवेगळ्या पदावर काम केलं, अनेक गोष्टी बघितल्या. घटनेची चिरफाड कशी केली जाते, घटना कशी पायदळी तुडवली जाते. मी एका निवडणुकीमध्ये उपाध्यक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहिल्यानंतर प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर फक्त माझी निवडणूक रद्द केल्याचा प्रकार सुद्धा या चेंबरमध्ये आता जे कोणी तथाकथित ज्येष्ठ म्हणून मिरवतात त्यांनी केलेला मी पाहिला आहे, मी अनुभव घेतला आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये चेंबरच्या घटनेचा परिपूर्ण आदर केला. एकही काम घटनेच्या विरोधात केलं नाही. आता माझा राजीनामा मागणीसाठीचा जो फार्स केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे आणि हे सर्वांनी कुठेतरी गंभीरपणे अभ्यासलं पाहिजे. ज्या घटना दुरुस्तीवरून सांगितलं जाते की संस्था कायमस्वरूपी माझ्याकडे ठेवण्याचा डाव केला होता. माझे सहकारी रवींद्र मानगावे यांनी कुठल्या तरी ग्रुपमध्ये एक जीसीच्या कदाचित नवीन ग्रुपमध्ये असेल एक मेसेज दिला आहे मोठा आणि त्यामध्ये मला काही त्यांनी सूचनाही केल्या आहेत की मी आत्मचिंतन करावं, एक दिवस मौन धारण करून या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. मी 2 दिवस पूर्ण मौन धारण केलं आणि माझ्या एक सहकार्याची एक सूचना आहे म्हणून मी तोही विचार केला आणि पूर्ण शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार केला. खरं तर अनेक गोष्टी बोलायचे मी टाळत होतो कारण या संस्थेची बदनामी होऊ नये. या संस्थेसाठी मी रक्ताचं पाणी करून काम केलं आणि जीवापेक्षा जास्त महत्व या संस्थेला दिलं. तिचं नाव खराब होऊ नये या भावनेने मी बऱ्याच गोष्टींमध्ये शांत राहिलो. परंतु त्यांनी हा मला खरंच चांगला उपदेश केला. त्यामुळे शांत राहून मी सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि मलाच कळेना झालं की मी राजीनामा द्यावा असं काय घडलं, का लोकांनी माझा राजीनामा मागावा, कुणी मागावा, कशासाठी मागावा, काहीच नाही. जी तुम्ही म्हणता घटना दुरुस्ती ईमेलवर भले त्या कर्मचाऱ्यांनी चुका केल्या, अशा पद्धतीनं अनेक चुका त्या करत आलेल्या आहेत, त्यांना मी कधी सगळ्यांच्या समोर बदनाम करायला तर टाळतो कारण ते अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना एकदम असं इन्सल्टिंग होऊ नये म्हणून. आणि त्यांनी चुका करून समजा काही केलं असेल तर ती घटना जी सगळ्यांना ईमेलवर पाठवली गेलेली आहे, दुरुस्त्या पाठवल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये संस्था माझ्याकडे ठेवण्याचा डाव कसा आहे कुणीतरी एकाने मला प्रामाणिकपणे सांगावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि अध्यक्षपदाच्या मुदतीची मुदतवाढीत एक दुरुस्ती होती, तिथं तशी म्हटलं तर माझ्या फायद्याची होती, ती सुद्धा मी केली नाही. ज्या दुरुस्तीवरून रवींद्र मानगावे एवढं आकांड तांडव केलं, दादागिरीची भाषा वापरून जातीवादाची पेरणी करणारं भाषण केलं, चुकीच्या पद्धतीनं सगळी सभा हाताळायचा प्रयत्न केला, तरीही मी शांत राहिलो कारण त्या सभेचं औचित्य तोडणं हे मला अध्यक्ष म्हणून शोभत नव्हतं. त्या संस्थेची परंपरा आहे. भले माझ्या वागणुकीच्या काही पद्धतीचा, स्वभावाचा, माझ्या बोलण्याच्या पद्धतीचा काही लोकांना गैरसमज होत असेल, परंतु संस्थेच्या हिताविरुद्ध मी कधीही वागलेलो नाही. मी कोणालाही बोललो असेल तर ते संस्थेच्या हितासाठीच बोललेलो आहे. अन्य कुठलाही हेतू कधीही नव्हता, कधी असणारही नाही. मग जो काही दुरुस्ती असेल, समजा रवींद्रला माहीत नसेल किंवा मॅनेजिंग कमिटीमधल्या काही लोकांना कळायला नसेल, पण मी जनरल बॉडी समोर ठेवली होती, तर मला लपवूनच काही करायचं असतं तर मी गुपचूप केली असती. पूर्वी अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या मी साक्षीदार आहे किंवा मला माहिती आहे, वेळ आल्यावर तेही बोलेन मी. पण मी तसं नाही केलं. मी कुठल्या जसं माझ्या अध्यक्षांना काढून टाकलं होतं ट्रस्टवरून रातोरात, असलं काही केलं नाही. आणि त्या घटनादुरुस्ती सभासदांच्या समोर मांडल्या. 2-3च सभासदांनी ऑब्जेक्शन घेतलं, पण मी त्याचाही रिस्पेक्ट ठेवला आणि ती सभाच तहकूब केली. मग जर एखादी गोष्ट घडलीच नाही तर तुम्ही राजीनामा मागायचं कारणच काय? तुम्ही चर्चा करायला पाहिजे होती, गव्हर्निंग काउन्सिलमध्ये चर्चा करायला पाहिजे होती, मॅनेजिंग कमिटीमध्ये चर्चा करायला पाहिजे. 10 वेळा लिहिलं, सातत्यानं लिहिलं, बसा, चर्चा करा. बोलायचंच नाही, आम्ही ललित गांधीबरोबर बोलणारच नाही, ही कुठली पद्धत आहे? तर तुम्ही धाकदपटशा करून, दडपशा करून बळकावणार. मला कुठेतरी लिहिलं की वेबसाईट हॅक केली. अरे कसली वेबसाईट हॅक करतो? अध्यक्ष आहे मी, त्या वेबसाईटचे सोर्स ऍक्सेस माझ्याकडेच आहे. तुम्ही हॅक केली होती काही दिवस, तुम्ही तर आता घटनाच हॅक केली. गणित हॅक केलं, नवीन गणित काढलं. 4 वर्ष कसं मोजायचं हे एक सभ्य सुसंस्कृत वाटणारे पदाधिकारी पण नवीन गणिताचा शोध लावला.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याहीपेक्षा स्वतःला थोर घटनातज्ञ समजणाऱ्यांनी आपल्या मनानुसार घटनेचा अर्थ लावायला सुरू केला. 4 वर्ष कशी मोजायची? स्वतः तुम्ही म्हणलेच्या जी किती वर्ष राहिला, कसे राहिला, हे काही खोलून सांगितलं पाहिजे का आता पुन्हा? गरज नाही. तुम्ही आत्मचिंतन करा. मला जसं तुम्ही सांगता ना आत्मचिंतन करा, तुम्हीही आत्मचिंतन करा. मी एकही काम चुकीचं केलेलं नाही. संस्था तुम्ही माझ्या अनेक सहकार्यांना चुकीची माहिती देताय, दिशाभूल करताय. झूम मिटिंगवर तुम्ही बोलू देत नाही लोकांना, एकतर्फी मिटिंग करता. कळणार कसं लोकांना खरं काय खोटं काय? मला विचारा, समोरासमोर चर्चा करा. असं लफाछपी करू नका. मी शांत राहिलो ते संस्थेच्या हितासाठी. तुम्ही ऑफिस फोडायच्या धमक्या देताय, मला काळं फासाच्या धमक्या देताय, माझ्या सहकार्यांना व्हॉट्सअप कॉल करून शिवीगाळ करता, माराच्या धमक्या देता, मला धमक्या देता. हे मला कळत नाही का? मी सगळ्यात उत्तर देऊ शकतो, पण मी त्या पदाचा गरिमा राखणारा माणूस आहे, त्या संस्थेची गरिमा राखणारा माणूस आहे. त्यामुळे मी गप्प बसलो. अनेक गोष्टी आहेत, अख्ख्या चेंबरच्या सभासदांनाच नाही राज्याला धक्का बसेल अशा गोष्टी आहेत. मी बोलणार नाही, कारण माझी ती परंपरा नाही. पण तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका. तुम्ही लिहिलं ना मला काय कराल, बदनामी थांबवावी माझी भविष्यातली. अरे कर नाही त्याला डर कसली? करा ना. तुम्हाला काय करायचं बदनामी? माझं खुलं चॅलेंज आहे तुम्हाला. तुम्हाला माझी जी काय आता करताच आहे तुम्ही बदनामी, काही बाकी ठेवलेलं नाही. ज्या पद्धतीने तुमचे सहकारी लिहितायत, एखाद्या 25 वर्ष काम केलेल्या पदाधिकाऱ्याबद्दल काय लिहावं, कसं लिहावं, याचं थोडं तरी भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. माझ्या जीसी मेंबरने विनंती आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नका. असं काही घडलेलं नाही. कुणाला तरी सत्तेची घाई लागली, अरे मिळालं असं ना पद, आज बघा रीतसर घ्या. मी नोव्हेंबर 2021ला आलो, निवडून आलो, निवडणुकीच्या प्रक्रियेतनं आलो. मी बळकावलं नाही कुणाची खुर्ची, धाकदपटशाने घेतली नाही, गुंडगिरी केली नाही. ज्यावेळी मला बोलायचं होतं सभाच्या व्यासपीठावरून खाली उतरून बोललो, मुद्दा मांडला, अन्याय सहन केला, परंतु मी संस्थेचा प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेतली. रवींद्रजींनी एका मेसेजमध्ये कुठेतरी लिहिलं होतं की ते सदन कुटुंबात जन्माला आलेले आहेत. नशीबवान आहेत, चांगली गोष्ट आहे सदन कुटुंबात जन्माला आला. मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेलो साधा माणूस आहे. घरात काय नाही उद्या असा दिवस बघितलेला माणूस आहे आणि संघर्ष करून कष्टाने इथंपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची जाण आहे. माझा स्वभाव कडक आहे, तो संस्थेच्या विकासासाठी आहे, संस्थेच्या हितासाठी आहे. मला तर बरंच काही करायचं, गोड गोड बोलून तर प्रत्येकाला गोड गोड बोलायचं, पॉलिश करायचं, हेच करता आलं असतं. मला नाही जमत ते. पण माझं काम कुठलंही चुकीचं नाही, संस्थेच्या हिताविरुद्ध नाही, हे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. 31 तारखेचा जो विषय सांगितला जातो, 31 ऑक्टोबरचा, माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही त्याचं त्या दिवशीचं व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज सगळ्या सभासदांसाठी ओपन करा, ग्रुपवर शेअर करा. मी आयुष्यात कधीही कुठल्याही महिला कर्मचाऱ्यांशी, त्या तर माझ्या मुलीच्या सारख्या आहेत, मुलीच्या वयाच्या आहेत, निलिमा असेल, प्रतीक्षा असेल किंवा आणि कोणी असतील त्यांच्याशी तरी मी कधीच बोललो नाही. असं कधी बोलणारे कोणाशीच बोलत नाही. त्यांच्याशी काय? आणि तुम्ही मला धडधडीत खोटे आरोप करता. दाखवा ना सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल हिसकावला का काय केलं. आणि माझ्याबरोबर 90 वर्षाचे एक ज्येष्ठ उद्योगपती होते, चेंबरचे सदस्य, त्यांच्या समोर घडलं, तेही सांगतील तुम्हाला. आशिष पेडणेकरने येऊन, मानसीताईने येऊन ज्या पद्धतीनं माझ्यावर अरेरावी करायचा प्रयत्न केला, बाउन्सर घेऊन आले, हे कुणी सांगत नाही. आणि ललित गांधींनी असं वागले म्हणजे चेंबरच्या प्रतिमेला काळा डाग लागला म्हणून त्यांचं निलंबन करा. वा रे वा, निलंबन रद्द करा. कुणी कुणी काय काय, सगळा व्हिडिओ ऐकला मी तो मीटिंगचा. काय बोलतात, कसे बोलतात, वा. अरे समजून घ्या, दोन्ही बाजू आहे का? प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एकच बाजू सांगून तुम्ही साफ म्हणून भई धोपटता, हे योग्य नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनम्र विनंती आहे, अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका. ही जी काही प्रक्रिया झालेली आहे ती बेकायदेशीर आहे. कोण अध्यक्ष, रवींद्रने अध्यक्ष बोलायला माझा कधीच विरोध नव्हता, होणारच होते ते. गडबड काय होती? थोडा पेशन्स ठेवायचा होता. गैरसमज झाला तर दूर करायचा होता, चर्चा करायची होती. बोलवलं होतं त्या दिवशी या चर्चा करायला, आदल्या दिवशी नाही आले, त्या दिवशी नाही, नंतरही चर्चा करत नाही. आणि तुम्ही व्हॉट्सअपवर युद्ध चालवता काय, दबाव आणता काय, ऑफिस सोडायच्या धमक्या देते, काय काय करणार तुम्ही, कशासाठी करताय? आणि असं धाकदपटशानं बळकावून एखादी खुर्ची घेतली तर त्याचं समाधान तुम्हाला तरी मिळणार आहे का? तुम्ही एक भ्रम निर्माण करताय की मी सत्तेसाठी करतोय. तसं करायचं असं तर ती घटना दुरुस्ती मी मंजूर केली असती, ताकदीनं मंजूर केली असती, दडपशाहीनं मंजूर केली असती, संख्याबळानं मंजूर केली असती, किंवा एक वगळा आणि एक करा असं केलं असतं. गरज नाही ना मला.
एकही सभासदाची इच्छा नाही ना, नाही करायचं आपण काम ते. मी पुढे ढकलली, माझी सभा तहकूब केली. मग चुकीचं काय केलं? मी केलंच नाही काय, तर तुम्ही कशाबद्दल मला राजीनामा मागताय? चांगलं काम केलं म्हणून. 3.5 वर्ष त्या इमारतीचं दुरुस्ती, ऑफिस नसताना अख्खं ऑफिस रिनोव्हेशन केलं. मला बसायला ऑफिस नाही, चांगल्या कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही, अशा अवस्थेत चेंबरचं काम चालवलं. सलग 3 वर्ष विक्रमी नफा मिळवला. एक चांगल्या उंचीवर चेंबरने अनेक कामं केली. हे चूक केली का मी? याचा तुम्ही मला उत्तर देताय अशा पद्धतीनं. कुठेतरी सगळ्यांनी आत्मचिंतन करावं. विरोधासाठी विरोध करू नये. निवडणुकीत असतं जय पराजय. तुमच्या रवींद्रजींच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मी काय नाही केलं हे त्यांनाही माहिती आहे. मी फिरलो राज्यभर त्यांचं कॅम्पेन करत. मी तर बिनविरोध आलो होतो. या सगळ्या माजी अध्यक्षांना मी नाराजी पत्करली. त्यांची सगळे एकत्र होते, मी नाराजी पत्करली. आता तुम्हाला सगळे एक झाले. वा, म्हणजे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी ज्यांनी विरोधी कारस्थानं केली त्यांना तुम्ही आता पुन्हा सेक्रेटरी जनरल म्हणून आणून बसवलं सन्मानानं. खूप छान, आनंद आहे. पण आपण काय करता, मला काय सांगता? एक बोट माझ्याकडे करताना 4 बोटं कुठं आहेत याचा विचार करा. आता यापुढे मला धमक्या द्यायचं बंद करा. तुमच्यात जे काही तुम्हाला करायचं असेल तुम्हाला माझी पूर्ण सूट आहे. माझी बदनामी करा, मला मारायला माणसं पाठवणार आहे तुम्ही, 100-200 पाठवा, काही हरकत नाही. पण ह्या चुकीच्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी सत्तेसाठी काहीच करत नाही. मला त्या पदाची हाव नाही, लालसा नाही, पण चुकीचं होऊ देणार नाही. आणि ज्या पद्धतीनं माझा अपमान करायचा प्रयत्न करताय तो माझा अपमान नाही आहे, या संस्थेच्या घटनेचा अपमान आहे. घटना पायदळी तुडवून, चुकीचे हिशोब घालून, चुकीची गणित लोकांना सांगता, दिशाभूल करून अशा पद्धतीनं आपण सत्ता मिळवणं हे योग्य नाही. तुम्ही सन्मानाने या, निवडणूक लढवून या, किंवा सगळी प्रक्रिया पूर्ण करा. माझा प्रेमानं राजीनामा घ्या, मग ते निवडणूक मिटिंगला मंजूर करा. अशा खोट्या बेकायदेशीर मिटिंग करणार, बेकायदेशीर प्रोसिडिंग करणार आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून मिरवणार. कशासाठी करताय? विचार करा. तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षण करा. सर्व जीसी मेंबरना माझी विनंती आहे, मी 31 तारखेला काहीही चुकीचं काम केलेलं नाही. ज्या कामासाठी म्हणून किंवा ज्या कृत्यासाठी म्हणून निलंबन करता, तुम्ही माझा निलंबनाचा ठराव करा, रद्द करण्याचा ठराव करा, मला काही प्रॉब्लेम नाही. ते सभासदांचा अधिकार आहे, सभासद ठरवतील. पण तुम्ही सभासदांची दिशाभूल करून करता, हे नक्की चुकीचं आहे. आणि याचा मला आक्षेप असणार आहे. अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुम्ही होऊ देणार नाही, त्याचं समर्थन करणार नाही. त्यात मी न्याय व्यवस्थेमध्ये योग्य प्रकारे दाद मागणार. आणि चेंबरची प्रतिमा तुमच्या अशा कृत्यामुळे मलिन होते याची तुम्ही जाणीव ठेवा. आणि किमान त्या चेंबरच्या इतिहासाचा, माजी अध्यक्षांची तुम्ही दिशाभूल करताय, त्यांना खोट्या गोष्टी सांगताय, त्यांच्या योगदानाचा विचार करा. आणि चुकीचं गणित, नवीन आर्किमिडीज बनवू नका. 4 वर्ष कसे मोजायचे, काय मोजायचे, माझ्या आधीच्या अध्यक्षांचा मोजताना कसं मोजणार, माझे कसे मोजणार, हे सगळं नवीन गणिताचा शोध न लावलेला जास्त चांगलं. मला जास्त बोलायला लावू नका. मी एकही काम चुकीचं केलेलं नाही. ना घटनेमध्ये काही दुरुस्त्या चुकीच्या केल्या होत्या आणि ती दुरुस्त्या मंजूर केल्याच नाहीत, ना मी 31 ऑक्टोबरला चुकीचं वागलो. आणि तुमच्यात हिंमत असेल तर ते सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, म्हणजे सगळ्याच सभासदांना कळून जाईल. माझी सर्व सभासदांना विनंती आहे, मी कुणालाही काही वेगळं सांगत नाही. माझी बाजू लावून धरा असंही मी काही सांगत नाही. तुमच्या सत्सद विवेकबुद्धीला जर या सगळ्या गोष्टी योग्य वाटत असतील तर तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यायला तुम्ही खुले आहात. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, या चेंबरच्या प्रतिमेला, चेंबरच्या घटनेला धक्का लागेल असं काम करू नका. बेकायदेशीर सभांना उपस्थित राहणं म्हणजे बेकायदेशीर कृत्यांना समर्थन देण्यासारखं आहे. ते मेहरबानी करून असं काही करू नका. धन्यवाद.